नमस्कार, मी पुष्पा. माझ्या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. तर बघा, इथे मी आज उपवासाची साबुदाणा खिचडी बनवलेली आहे. आणि ही जी साबुदाणा खिचडी मी कशाप्रकारे बनवलेली आहे आणि झटपट ही मी 5 ते 10 मिनटात इथे हे बनवलेली आहे. आणि इथे ही जी साबुदाणा आहे मी फक्त अर्धा तासाच्या आधी मोरू घातलेला आहे. तर ही रेसिपी मी कशाप्रकारे बनवलेली आहे तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे. चला तर मग बघूया. तर मी ते सर्वात आधी बघा, इथे 1 वाटी साबुदाणा भिजत घातलेला होता. आणि बघा, हा जो साबुदाणा आहे मी फक्त अर्ध्या तासाच्या आधी भिजत घातलेला होता. कारण की हा बारीक साबुदाणा आहे आणि हा इथे पटकन भिजतो, म्हणून इथे कमी याच्यामध्ये पाणी ठेवायचं नसतं. तर थोडं कमीच पाणी ठेवायचं असतं आणि इथे तो भिजू घालायचा असतं. मी फक्त अर्ध्या तासाच्या आधी तो भिजू घातलेला आहे. त्यानंतर मी इथे शेंगदाणे आणि बाकीचं सर्व साहित्य घेतलेलं आहे. तर इथे बघा, सर्वात आधी मी इथे कढई ठेवून घेत आहे. आणि कढई ठेवल्यानंतर गॅस ऑन करून घ्यायचा आहे. ऑन झाल्यानंतर बघा, इथे मी जे शेंगदाणे घेतलेले आहे 1 वाटी, ते शेंगदाणे इथे छान भाजून घ्यायचे आहे. आणि इथे बघा, हे जे शेंगदाण्याचे मी इथे सालं काढणार नाही आहे, कारण की सालामध्ये सर्व काही विटॅमिन्स वगैरे प्रोटीन्स वगैरे जास्त असतं. आणि सालं मी इथे त्यामुळे मी इथे सालं काढणार नाही आहे. तर इथे बघा, साल्यासहितच मी इथे अशी पावडर करून घेणार आहे. तर याला छान गरम होऊ द्यायची आहे. आणि ते गरम झाल्यानंतर बघा, थोड्या वेळपर्यंत त्याला थंड होऊ द्यायची आहे. आणि थंड झाल्यानंतर त्याची पावडर मी मिक्सरमधून काढून घेणार आहे. तर इथे बघा, हे जे शेंगदाणे आहेत बघा, छान इथे गरम झालेले आहे. आणि मी ते काढून घेतलेले आहे. आता इथे बघा, त्याची पेस्टसुद्धा मी इथे पावडरसुद्धा करून घेतलेली आहे. तर इथे आता बघा, पुन्हा मी गॅस ऑन करत आहे. आणि आता आपल्याला इथे खिचडी बनवून घ्यायची आहे. तर इथे बघा, मी ते सर्वात आधी इथे बघा 2 ते 3 इथे चम्मच इथे तेल घालून घेत आहे. तेल एकदम आपल्याला खूप जास्त घालायचं नाही आहे, तर थोडं कमीच तेल घालायचं आहे. आणि इथे त्यानंतर बघा, तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी इथे अर्धा चम्मच जिरं घालणार आहे. जिरं घालत आहे. आणि जिरं घातल्यानंतर जी हिरवी मिरची मी चिरलेली आहे ती पण घालून घ्यायची आहे. जी हिरवी मिरची छान होऊ द्यायची आहे. आणि त्यानंतर जो कढीपत्ता आहे 3 ते 4 पानं कढीपत्त्याचे घातलेले आहे. तर अशा प्रकारे थोडे 2 ते 3 मिनटं होऊ द्यायची आहे. आणि इथे बघा, इथे मी थोडे जे शेंगदाणे आहे थोडे शेंगदाणेसुद्धा 10 ते 12 इथे बघा शेंगदाणे सगळे घालून घेणार आहे. तर हे झाल्यानंतर इथे बघा, इथे छान इथे शिजू द्यायचं आहे. त्यानंतर मी इथे बघा, 1 टमाटर मी इथे चिरून घेतलेलं आहे. ते टमाटरसुद्धा मी यामध्ये टाकून घेत आहे. आणि इथे टमाटर छान इथे आपल्याला मिक्स होऊ द्यायचं आहे. आणि इथे बघा, मी थोडं यामध्ये इथे थोडं टमाटरसाठी इथे बघा, हे जे सारण आहे हे फिक्कं लागायला नको यासाठी थोडं इथे मीठ टाकून घेत आहे. म्हणजे इथे थोडं आधीच टाकून घेत आहे. नंतर पुन्हा मी साबुदाणा नंतर टाकून घेणार आहे. आता इथे बघा, इथे जे आलूचे मी इथे 1 आलू घेतलेला आहे, त्याचे बारीक छोटे छोटे काप करून घेतलेले आहे. आता आलू पण इथे यामध्ये टाकून घेतलेला आहे. आता हा जो आलू आहे आणि हे पूर्ण सारण आपल्याला 2 ते 3 मिनटं छान होऊ द्यायचं आहे, जेणेकरून आलू छान शिजले जाणार आहे. तर बघा, इथे आलू छान शिजलेले आहे. आता इथे बघा, आता मी जे साबुदाणा भिजत घातलेला होता तो साबुदाणा इथे बघा, इथे मी थोडं यामध्ये हे थोडं तिखट घालून घेणार आहे. कारण जर थोडं तिखट आपल्याला साबुदाणा हवा असेल तर आपण तिखटसुद्धा घालू शकतो, नाहीतर आपल्याला मिरचीचंसुद्धा करता येतं. नंतर इथे बघा, इथे मी जो साबुदाणा भिजत घातलेला होता तो साबुदाणा टाकून घ्यायचा आहे. आणि साबुदाणा छान त्या सारणमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. आणि इथे बघा, हा साबुदाणा टाकल्यानंतर बघा, आता इथे आपल्याला नंतर इथे जी पावडर केलेली आहे शेंगदाण्याची जी हे केलेली आहे बारीक पावडर, तर ती नंतर आपल्याला घालून घ्यायची आहे. कारण की बघा, हे जर आधी घातलं तर इथे बघा ते छान म्हणजे ते जो साबुदाणा आहे तो छान मुलायम होणार नाही. तर मी ते बघा, हे जे मी आधी थोडा साबुदाणा 1 मिनटं साबुदाणा शिजून घेतलेला आहे. त्यानंतर इथे बघा, ही जी मी पावडर आहे शेंगदाण्याची इथे मी टाकली आहे. तर बघा, साबुदाणा छान नरम झालेला आहे. आणि कुठल्याच प्रकारचं बघा इथे गडे वगैरे पडलेले नाही आहे. तर छान मोकळा असा हा साबुदाणा तयार झालेला आहे. आणि यानंतर बघा, मी इथे चवीनुसार यामध्ये वरून मीठ घालून घेत आहे. मीठ घातल्यानंतर बघा, थोडी आता मी इथे 1 ते पाऊण चम्मच बघा साखरसुद्धा घालून घेत आहे. कारण इथे आपण थोडं इथे चवदार म्हणजे थोडं इथे गोडसर असं हा साबुदाणा इथे मी बनवत आहे. तर इथे बघा, इथे
छान प्रकारे हा मिक्स करून घ्यायचा आहे. आणि बघा मस्त असा हा नरम नरम असा मुलायम असा साबुदाणा इथे तयार झालेला आहे. आणि हा साबुदाणा आपण दहीसोबत सुद्धा खाऊ शकतो. तर व्हिडिओ कसा वाटला लाईक नक्की करा. धन्यवाद.